नमस्कार, मी टी डी वाघमोडे सर, इंदापूर. आज दसरा सण, विजयादशमी दसरा. आज खऱ्या अर्थानं दसरा हा सण आज आपण मोठ्या आनंदात थाटामाटात साजरा करत आहोत. आज या दसऱ्याच्या दिवशी म्हणे सोनं लुटतात, सोनं वाटतात, पण माझ्या सोन्यासारख्या माणसांना मी आज दसऱ्याच्या दिवशी सोनं तर देऊ शकत नाही आहे, कारण तुम्हीच माझ्यासाठी सोन्यासारखे आहात. मग सोन्यासारख्या माणसाला सोनं देण्यापेक्षा सोन्यासारखं मन आणि सोन्यासारखी माणसं, सोन्यासारख्या मनानं आपण एकमेकाशी सोन्यासारखं नातं जोडून राहू आणि असंच सोबत अनमोल सोन्यासारखं वर्तन करू, अनमोल सोन्यासारखं अतूट नातं निर्माण करू. आज या सणाच्या दिवशी खरोखरच आपणा सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि आमच्या सर्वच मित्रांचं, आपणा सर्वांचं येणारं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवून देणारं, सर्वोत्तम आयुष्य, सर्वोत्तम आरोग्य मिळवून देणारं जावं, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. कारण आज मी आपणाला सोनं वाटायला येऊ शकत नाही आहे, सोनं द्यायला येऊ शकत नाही आहे, पण खऱ्या अर्थानं तुम्ही माझ्यासाठी सोन्यासारखी माणसं शेवटपर्यंत राहाल. सोन्यासारखं मन दाखवून तुम्ही माझ्यासाठी अनमोल असाल. कारण आपण सर्वजण दररोज आपल्या वेळातला अनमोल वेळ काढून माझे व्हिडिओ नेहमीच पाहत आहात, याचा मला खूप आनंद आहे. आज खऱ्या अर्थानं मी आपल्याशी दररोज संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, पण तो कोणत्या ना कोणत्या विषयावरती असो. परंतु आपण आज या दसरा सणाच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देताना एवढंच बोलेन, एवढंच म्हणेन, कृपया तुमचं आमचं आयुष्य, आपलं आयुष्य आनंदानं जगा. हे आपलं आयुष्य आणि उद्याचं भविष्य या दोन्हीचा मेळ साधत असताना अनेक सण, अनेक उत्सव हे येणारच आहेत. आता काहीच दिवसानंतर आपल्या सर्वांना गोडधोड अन्न पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध करून देणारा दिवाळी सण येतोय. आणि खरोखरच त्या दिवाळी सणाच्या मुहूर्ताची सुरुवात खऱ्या अर्थानं आज दसऱ्यापासून झालेली आहे. काहीच दिवसावरती दिवाळीचा सण येतोय. आज खऱ्या अर्थानं आपण सर्वजण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. स्वतःच्या काळजीसोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आपणासाठी. कारण आपली माणसं आपल्यासाठी आपली म्हणून राहत असताना आणि आपली सोबत करत असताना, आपली संगत करत असताना आपली माणसं आणि आपली नाती जपली पाहिजेत. कारण आपलीच माणसं उद्या आपणाला, आपण अडचणीत असताना आपल्या सोबत राहणार आहेत आणि आपुलकीनं आपल्याला जवळ करणार आहेत. म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी या दसऱ्या सणाच्या निमित्तानं आपण एक शपथ घेऊया. मी स्वतःची काळजी घेईन, मी आपल्या माणसाची काळजी घेईन, मी माझ्या स्वतःच्या आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेईन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवीन, जगा आणि जगू द्या. मी स्वतः आनंदाने जगेन आणि इतरांना स्वतःही आनंदाने जगण्याचा सल्ला देईन. प्रत्येक क्षेत्रामध्ये मी माझं कार्य करत असताना
माझं कार्य प्रामाणिकपणे करेन आणि प्रामाणिक कार्यातून प्रामाणिक यश मिळवेन आणि माझ्या यशानं माझा आदर्श जगाला दाखवेन. हा खरा आदर्श आणि खरं आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी मी आजपासून तयारीला लागेन. आणि मी आणि माझं मोल संपूर्ण जगाला समजण्यासाठी मी माझ्या कार्यामध्ये प्रामाणिक राहीन. आणि माझी माणसं, आपली माणसं, आपुलकीची माणसं, आपुलकीनं माझ्या माणसा सदैव राहीन. हे आपण आज प्रार्थना करूया. पुनश्च एकदा माझ्या सर्वच बांधवांना दसऱ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सोन्यासारखे तुम्ही आहात, असंच सोन्यासारखं राहा. धन्यवाद.